हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज नाही, म्हणजे वेनसडेला सोनलचा बर्थडे आहे, पण तिला त्या दिवशी वर्किंग असल्यामुळे मी विचार केला की आजच जाऊन तिचा बर्थडे सेलिब्रेट करूया. वरून तिला केक वगैरे कट करायला आवडत नाही, काहीच करायला आवडत नाही. तिला केक वगैरे कट करायला आवडत नाही, म्हणून मी विचार केला की यावेळेस काहीतरी डिफरंट करूया. मॅडम इथेच उभ्या आहेत वाट बघत. तुला मी काय बोललेली, काय घालून ये? तो मी असं डिसाईड केलेलं की सोनलला जे पाहिजे ते करूया, पण पिक्चर तिच्या लिस्टमध्ये होताच म्हणून पिक्चर बघायला गेलो. मी पिक्चरचं मगाशीच सांगितलं की मी तिकीट काढायला सगळ्यात आधी मी वरती गेली, पण तिकीट काउंटर बंद होता आणि नंतर ही ऑलरेडी खालच्या तिकीट काउंटरजवळ उभी होती. तर मला वाटलं ही पोरगी तिकीट काढेल, म्हणून मी हिला म्हटलं तू वरती आपण वरतून तिकीट काढूया. ही वरतून येईपर्यंत मी खालती बघत राहिली, वरती पोचली का बघत राहिली, आणि जशी वरती पोचली मी खालती गेली आणि तिकीट काढलं. नाही तर या पोरीने काढलं असतं. सो सोनल, आता आम्हाला खायला जायचं होतं, सो मग बघू हिला काय खायचं. सोनल, चला जाऊ मग. बर्थडे गर्ल प्लीज खा. पहिला बाईट तुम्ही घ्या. मला जाम भूक लागली. सो मी विचार केला की पिक्चर झाला. पिक्चरमध्ये पण तिला अजून एक ऑप्शन होतं मूवीसोबत, पण तिला मूवी बघायचा होता आणि मला पण बघायचा होता. सो मी तो मूवी फिक्स ठेवला. त्याच्यानंतर आम्ही खायला आलो आणि अजून एक आहे, ह्याच्यामधनं चूज कर. चांगलं कर यार, तुझ्यावर आहे. तुला एक गोष्ट जी पाहिजे ती त्याच्यात आहे, जिथे तुला जायचं आहे. आणि एकतर एकदम नॉर्मल आहे. सो तू खूप दोन्ही चांगलं लिहायचं ना. ती पण गोष्ट तुला आवडते, तेच चूज केलंस तू. ओके, सो सोनाली मला इनडायरेक्टली सांगितलेलं की तिला इकडे जायचं आहे. सो मग मी ते पण ठेवलेलं आणि ही गोष्ट तिला आवडते. सो म्हटलं ठीक आहे, पण ते पण आम्ही करूच. जे सोनलला करायचं होतं ते करायचं होतं. सो मग आम्ही तिची केस कापायला जाणार होतो, कारण तिला केस कापायची होती, आणि मरीन्सला जाणार होतो, कारण तिने डिसाईड केलं की मरीन्सला जायचं आहे. पण आम्ही बाहेरचं ऊन बघून घरी पळून आलो दोघीजणी की 5, 5:30, 6ला आम्ही जाऊ, कारण की आता गेलो तर आम्ही करपून निघू. आणि जसं आम्ही दोघी घरी बसतो आणि फोन बघत बसतो, तेच हा मीम दाखव, तो मीम दाखव. सोनलला सगळ्यांनी या अवतारात बघून घे. सोनल इकडे बघ, मस्त चांगला सुंदर असा हेअरकट केलेला आहे, आणि सोनलला थोबाड लगेच बदलले. आम्ही घरी गेलो, आराम केला, कपडे वगैरे चेंज करून हिची केस कापायला गेलो, आणि आम्ही फायनली मरीन्सला पोचलो 7 वाजता. 5:30ची ट्रेन पकडलेली. 7 वाजले आम्हाला पोचता. सगळं या मॅडमसाठी. मी विचार आजचा अख्खा दिवस हिच्यासाठी. पण ठीक आहे, मी पण खूप दिवस झालं मरीन्सला आली नव्हती. लास्ट हिच्यासोबतच आलेली, ते पण गेल्या वर्षी बर्थडेची शॉपिंग करायला आलेलो तेव्हाच, ऑगस्टमध्ये. कुठे आलो आपण, भेटतो, आपण पिक्चर बघतो, आमच्या घरी जातो, आम्ही शॉर्ट्स बघतो, यूट्यूब शॉर्ट्स, आणि झोपतो. एवढंच काम आहे आमचं. मम्मी जेवण बनवून ठेवतो, पिक्चर बघून येतो, बस हेच आहे. आणि सोनलच्या फेवरेट प्लेसवर पोहोचलो, जिथे आधी गर्दी नसायची, पण आता जर बघितलं तर तिथेही बसायला जागा नाही. लास्ट टाइम पण ही मला घेऊन आली, तेव्हाच मी बोललेली जागा नसते, पण तेव्हा बसायला भेटलेलं. आता कुठे बसायचं सोनल? बघ, आता नको बघ, तिकडे नको बघू, इकडे बघ. पण ठीक आहे, व्ह्यू खूप चांगला आहे. आम्हाला बसायला जागा भेटली. कसं वाटतंय तुम्हाला? आता आम्ही 1 तास बसून जाऊ, कारण ते खूप छान वाटतं.
म्हणजे ह्याच्या आधी जे तुम्ही काही पाहिलं ते आम्ही सगळं सॅटर्डेला केलं. आज वेनसडे आहे सोनलचा बर्थडे. सो जसं मी सांगितलेलं की सोनल सुट्टी नाही घेणार आहे, तिचं ऑफिस आहे. बट असं झालं की ती काल खूप जास्त आजारी पडली, तर मग तिला सिक लीव्ह घ्यावं लागलं. सो मग तिची मोठी बहीण ती येणार आहे. सो आम्ही दोघींनी डिसाईड केलं की ती घरीच आहे, तर मग आम्ही दोघी जाऊन तिला भेटून येतो, तिला बरं वाटेल आणि तिचा बड्डे पण होता. सो मग आता मी अंधेरीला चालली आहे आणि ऑफकोर्स मी सोनलकडे गेल्यावर मी तिकडेच राहते. असं कधीच होत नाही की मी तिकडे गेल्यावर मी त्याच दिवशी रिटर्न येते किंवा ती इकडे आल्यावर असं कधी होत नाही की ती त्याच दिवशी रिटर्न घरी जाते. सो मग आता बघू, तिला माहीत नाही मी येणार आहे, त्यासाठी सरप्राईज असणार. सो मी सोनलच्या घरी पोहोचली. सोनल घरी आहे की नाही? आईच्या गावात. हां मॅडम या, तुम्ही पण या. तू बड्डेच्या दिवशी हे काय करतेस? आणि यांना जेवण ए कुकी ये दे घ्या. तू कशी येते? मी एरोप्लेन बुक केला आणि आली. किती मुश्किलने भेटलंय. काय चाललंय तुझं? हे बघ काय. आणि ही सगळी सोनलची टोळी. सोनल कुठे चालली आहेस तू? तिथे खायला देते. किती जण आहेत सोनल? 6 जण आहेत ना? इथे 4च जण आले आहेत, बाकीचे दोघं. ए इकडे या, तुम्ही पण या. इकडे इकडे या. मला माझ्याजवळ कोणी येऊ नका. आणि सोनलच्या ऑप्शनची तयारी चालू आहे. बर्थडेला 10 वाजले. तुम्ही बघा प्लॅनर. अरे प्लॅनर घरी जरा लेट पोहोचले ना, म्हणून जरा खा. चल खा, जाडी नाही होणार. काय? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सोनल. हॅपी बर्थडे टू यू. कुकू जा. कुकू नाही भरव ना. तिला खुर्ची नाही. खुशी कुकू बघ. कुकू हो हो हो. अख्खी चावले तू कुकुडी. के सोनलचा काल बर्थडे वगैरे झाला. सोनलला आता थोडंसं बरं वाटतंय आणि आता मी पण घरी निघते. जाम लेट उठलो आम्ही. 11 साडे 11 वाजता उठलो आहे. आता मी घरी निघते. तुम्ही व्लॉग बघा आणि ह्याच्यानंतर मी निधीच्या एंगेजमेंटचा व्लॉग टाकणार आहे. सो तोपर्यंत